कर सरळ एका हाताने हलका करायचं. एकदम जोरात स्टेअरिंग खेचशील ना घाबरून तर समजणार नाही. ऑन दे. आता गाडीमध्ये समजा आता आपण दोघं जण चाललोय बरोबर आहे. समोरची गाडी आणि आपल्या गाडीमध्ये डिस्टन्स कसा मेंटेन ठेवायचा आता आपल्याला बिलकुलच आयडिया नाही बोनेटची. त्याचा स्पीड आपला स्पीड इक्वल ठेवायचा, थोडंसं कमी ठेवायचं. जसं जसं जवळ चाललोय क्लच दाबायचा, ब्रेक दाबून कंट्रोलिंगला लक्ष ठेवायचा. गेला पुढे तो क्लच फ्री कर, ऍक्सिलेट होते हळूहळू. दाब क्लच, टाकून घे सेकंड. चौथा टाकला. येस. गे लेफ्टला. कर सरळ, कर लवकर. क्लच थर्ड. आता जेवढा वेळ आपल्याला भेटतोय ना ऍक्सिलेटर दिल्यानंतर लगेच परत ऍक्सिलेटर द्यायची गरज येते, तिथे लगेच गिअर शिफ्ट करून घ्यायचं. तर ऑलरेडी स्पीड चांगला भेटलेला आपल्याला. ब्रेक, क्लच पूर्ण. ब्रेक दाबून सोडायचं नाही. तू ब्रेक काय करतो दाबतो आणि लगेच सोडतोयस ना, तिथे थोडा होल्ड ठेव ब्रेकवरती. पण पूर्ण प्रेस नाही करायचा, म्हणजे हळूहळू स्पीड आपली कमी झाली पाहिजे. तू काय करतो ऍट अ टाइम ब्रेक दाबतो परत सोडतो, तशी स्पीड राहते परत. घे क्लच फ्री करून, घे पिकअप, घे क्लच थर्ड, क्लच फ्री, पिकअप, पिकअप. आता राईट घ्यायचा. आता पटकन ब्रेक मार. हा, क्लच दाब लगेच, सेकंड टाकून घे. टर्नला लक्ष नाही ठेवायचं. आपण काय करतो माहितीये का, टर्निंग वरती जास्त लक्ष देतोय. तुला जसं बोलून टर्न घे राईटला, तू राईटला टर्न आलाय तो राईटच्या टर्नकडे लक्ष देतो, कंट्रोलिंगला नाही देते.